बदलापूरमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातीलच कार्यकर्ते आपापसामध्ये भिडले आणि तिथे राडा झाल्याची बातमी आली. अशा म्हणजे सुरुवातच शिवसेना भाजपपासून झाली आहे. तर ही निवडणूक जी आहे ती महायुतीमधीलच दोन्ही पक्षांमध्ये, तिन्ही पक्षांमध्येच मोठ्या प्रमाणात होताना दिसते आणि त्यांच्यामध्येच वाद भांडण होताना दिसते. मात्र राज्यातील नेते मग ते उदय सामंत असतील किंवा बावनकुळे असतील हे सांगतात की नाही नाही आम्ही सगळे एकच आहोत, आमच्यात काही वाद नाही. अशा पद्धतीनं ते सारवासारव करतात. मात्र तळाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड एकमेकांबद्दलचा रोष, एकमेकांबद्दलचा राग दिसतोय. नेमकं काय म्हणाल याबद्दल? नाही तर कसं आहे, तू आता याचा उल्लेख केला की उदय सामंत यांच्यावरती मोठा क्वेश्चन मार्क आहे ना, की उदय सामंत हे जे समजा विरोधक सांगतायत किंवा मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की कॅबिनेटवरती बहिष्कार टाकून मग हे सगळेजण मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. शिंदे समर्थक जे मंत्री आहेत, बरोबर, म्हणजे शिंदे सेनेचे जे मंत्री आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की तुम्ही सुरू केलं उल्हासनगरमध्ये, तर कल्याण डोंबिवलीमध्ये रवी करणार, म्हणजे रवींद्र चव्हाण करणारच आहे. त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की त्याच मिटिंगमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत यांना सूचना केल्या होत्या की तुम्ही जाऊन रवींद्र चव्हाण यांना भेटा. मला वाटतं की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेना जी काय फुटली किंवा फोडली, आता तसा त्याच अंकाचा दुसरा अंक, त्या नाटकाचा दुसरा अंक सध्या सुरू आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी ते प्रशस्तीपत्र देण्याचे कारण त्यांच्यावरती संशयाच्या नजरेमध्ये सध्या आता शिंदे गटातले आमदार बघतायत. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये, म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्येच राडे होत आहेत. बदलापूरला ते झालं, कल्याण डोंबिवलीला ते झाले, मालवणमध्ये दोन सक्के भाऊ बंधू हे दोघांचे हाडवैरी झालेले आहेत. आणि याला कुठेतरी खतपाणी ही भाजपने घातलेली नाही. एक समजून घ्या ना की एकीकडे पालकमंत्री असलेल्या नितेश राणेंच्या बाजूने संपूर्णपणे ताकद लावायची, तर दुसरीकडे तिकडे शिंदे सेनेला म्हणजे त्यांना एकही जागा न देण्याचे जे काय डावपेच रचले जात होते, ते डावपेच निश्चितपणे रवींद्र चव्हाण स्वतःच्याच डोक्याने निर्णय घेत नाही ना, त्यांना निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असतो. त्यामुळे मला वाटतं भाजप आणि शिवसेनेमध्ये ही रस्सीखेच का आहे, तर मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती असेल की गेल्या 8 दिवसामध्ये, त्या एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांच्या कंटिन्यू ज्या काय दिल्ली वाऱ्या सुरू होत्या, त्यातून एक गोष्ट की भाजप आणि शिवसेना किंवा फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये सर्व काही आलबेल नाही. फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सर्व काय पहिल्यासारखं नाही. आणि त्याचा प्रत्येक वेळी हे काय सिक्वेन्स जे येत आहेत ते तेच आहेत. म्हणजे निलेश राणे यांना एवढं मोठं बळ कुठून येतं की ते म्हणजे भाजपच्या जो काय तालुकाध्यक्ष आहे किंवा जो काय तिथला पदाधिकारी आहे विजय केनवडे, हां, त्याच्या घरी जाऊन ते धाड टाकतात. एवढं ते त्यांना पाठिंबा असल्याशिवाय होत नाही. आणि हा म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळीबार करण्यासारखा प्रकार आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार जे ते नेते आहेत, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्ते फोडताय कोण? रवींद्र चव्हाण. मग रवींद्र चव्हाण यांचा जिल्हा कुठचा आहे, म्हणजे ते कुठून येतात? कोकणातून येतात. रवींद्र चव्हाण यांच्याकडे जबाबदारी कुठची आहे? सिंधुदुर्गाची आहे. तर त्या ठिकाणी त्यांना नामोहरम करायचं, त्यासाठी कोण त्यांना भेटतं? एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेला निलेश राणे. मग निलेश राणे यांना रवींद्र चव्हाण यांच्या अंगावर पाठवून सोडणं. कारण निलेश राणे यांचे जर आपण वक्तव्य बघा की रवींद्र चव्हाण हे पैसे वाटतायत, रवींद्र चव्हाण याला कारणीभूत आहेत, युती तुटण्याला रवींद्र चव्हाण, त्यामुळे ते हे व्यक्तिसापेक्ष जे काही आरोप होत आहेत, मला वाटतं हे दोन्ही बाजूने होतं. त्यामुळे तुझा जो रोख आहे की भाजप आणि शिंदेसेना यांच्यामध्येच राडे होण्याचे कारण हे आहे की बाबा या सगळ्याचा हे नंबर गेमचा आहे की कोणाचे किती नगरसेवक येत आहेत, कोणाचे किती नगराध्यक्ष येत आहेत, यानंतर सर्व खेळ होणार आहे. कारण ही जसं तू म्हणाल ही पहिल्या टप्प्याची निवडणूक आहे. त्यानंतरची जी काही निवडणूक आहे ती जिल्हा परिषद पंचायत समिती होईल, ती कधी होईल देव जाणे. कारण जरी सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिले असेल 31 जानेवारीपूर्वी निवडणुका घ्या, मात्र राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त बसलेले आहेत, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना जोपर्यंत काही सुधरत नाही हा शब्द आपण का वापरतो आहे? कारण ज्या पद्धतीने गोंधळ घालत आहेत कंटिन्यू, म्हणजे निवडणुकीच्या आदल्या रात्री सांगतात की उद्या निवडणुका नाही. त्यामुळे मला वाटतं या गोंधळाचा पुरेपूर फायदा हा राजकीय पक्षाने घेतला आहे.